गणपतीच्या मूर्ती जिथे तयार होतात त्या ठिकाणी मी आत्ता आलो आहे. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. हा सुरेल आवाज आहे रत्नागिरीतल्या एका तरुण गायिकेचा. ती फक्त गायिकच नाही तर उत्कृष्ट मूर्तिकारसुद्धा आहे. गणपतीच्या अनेक उत्तम आणि सुबक मूर्ती तयार करण्याचं काम ती गेली काही वर्ष करते. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि. बुद्धीची देवता आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा यांचा जन्मोत्सव म्हणजे गणेशोत्सव अगदी 2 दिवसावर येऊन ठेपला आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी बाहेर असलेले सगळे चाकरमनी आवर्जून या काळात कोकणामध्ये येतात आणि अतिशय उत्साहाने हा सण साजरा होतो. गणपतीच्या मूर्ती घरोघरी येऊन त्यांची प्रतिष्ठापना होते. त्यावेळी गणेशोत्सवाला सुरुवात होते असं म्हणतात. पण त्याआधी कितीतरी दिवस, आठवडे, महिने गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचं काम गणपतीच्या मूर्तीशाळांमध्ये होत असतं. अनेक कलाकारांचे कसलेले हात त्यासाठी राबत असतात. गणपतीच्या मूर्ती जिथे तयार होतात त्या ठिकाणी मी आत्ता आलो आहे. इथे माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता की इथे अनेक सुबक आणि सुंदर अशा वेगवेगळ्या गणपतीच्या मूर्ती आहेत. गणपतीचा कारखाना असं याला कोकणामध्ये म्हटलं जातं. या गणेशाच्या मूर्ती घडवणारं एक तरुण दाम्पत्य इथे आहे. हा कारखाना त्यांचाच आहे. ते या मूर्ती कशा घडवतात, या मूर्तींची सुरुवात कशी होते, त्याच्यासाठी काय विचार केला जातो, किती मेहनत घेतली जाते आणि ते दोघं मिळून हे सगळं कसं साकार करतात, हे सगळं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या रूपांचं दर्शन घ्या. मला खूप आधीपासून म्हणजे लहान असल्यापासूनच गणपती मूर्तीविषयी एक कुतूहल होतं की ही मूर्ती घडते कशी. आणि जेव्हा माझा नवरा दीपक आमची ओळख झाली तेव्हा याविषयी आमचं बोलणं झालं होतं. तर त्यालाही त्याच्यामध्ये आवड होती आणि तो असं म्हणाला की मी खूप लहानपणापासून कारखान्यांमध्ये जातो आणि मी हे शिकलो आहे. तर मग असं मनात आलं की आपण पण करायचा का हा व्यवसाय. तर म्हटलं आधी आपण एक मूर्ती घडवून बघूया आपल्याला जमते का. म्हणून आम्ही एक छोटीशी मूर्ती घरच्या घरी बनवली, त्यावर्षी बसवलीसुद्धा. आणि मग असं वाटलं की थोडंसं आपल्याला शिकण्याची गरज आहे. म्हणून रत्नागिरीतले एक ज्येष्ठ मूर्तिकार कोतवडेकर काका यांच्याकडे आम्ही दोघंही गेलो. कारखान्यात फक्त मूर्ती बघण्यासाठी गेलो होतो. तर त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला जर खरंच आवड असेल तर मी तुम्हाला नक्की शिकवेन. आणि त्यानंतर पुढच्या 1 वर्षात त्यांनी आम्हाला मूर्ती कशी घडवायची आणि अगदी कशी रंगवायची इथपर्यंत सगळ्या गोष्टी शिकवल्या. सुरुवातीला 2016 साली एकच मूर्ती आम्ही केली. 2017मध्ये ती मूर्ती बघून आणखी जे आमचे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक होते हे त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या घरी पण आम्ही मूर्ती बसवतो, तर तुम्ही आम्हालासुद्धा मूर्ती बनवून द्याल का. तर म्हटलं हो, का नाही देणार. मग त्यावर्षी आम्ही 11 मूर्ती घडवल्या. त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही 27 मूर्ती घडवल्या. आणि हा सगळा व्यवसाय तेव्हा आम्ही आमच्या घरामध्ये करत होतो. तर ती जागा तेव्हा तितकी पुरेशी नव्हती 27 मूर्तींसाठी. मग तेव्हा असं वाटलं की आता आपल्याला इथून हालायला हवं व्यवसाय घेऊन. म्हणून मग आम्ही या जागेत आलो 2019 साली. मला गणपतीचे दागिने हाती घडवायला जास्त आवडतात. कारण मला असं वाटतं की साच्यातले दागिने करण्यापेक्षा हे हाती केलेले दागिने जास्त छान दिसतात. मग ते गणपतीचे तोडे असतील, गणपतीचा बाजूबंद असेल, त्याच्या सोंडेवरचा दागिना असेल, गळ्यात पण त्याच्या 2 हार असतात, एक छोटा हार एक मोठा हार असतो, पायातले पैंजण असतील. तर हे सगळे गणपतीचे दागिने मला हाती घडवायला खूप आवडतात. साधारणपणे मे महिन्यापासून या कामाला सुरुवात होते आणि मी आणि माझा नवरा दीपक आम्ही दोघं मिळून हे काम करतो. साधारणतः मे महिन्याच्या मध्यापासून आपल्या या गणेश कारखान्याची सुरुवात होते.
मे महिन्याच्या मध्यापासून का? कारण आपल्या कोकणामध्ये अशी पद्धत आहे की गणपतीचा पाट आणून देतात आणि बरीचशी लोक हाती चित्र सांगतात. तर त्यांना जो गणपती आवडलेला असतो फोटो, त्याप्रमाणे आपल्याला तो बनवावा लागतो. म्हणून इतक्या आधी सुरुवात करावी लागते. आपल्याकडे काही मूर्ती तयारसुद्धा असतात, पण जास्त प्रमाणात हाती गणपती आपल्या कारखान्यात बनवले जातात आणि साधारण हाती गणपतीला वेळ जातो. त्याच्यामुळे जवळजवळ 4 महिन्याची ही सगळी प्रोसेस चालू राहते आपली. वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रांवरून आणि फोटोंवरून मूर्ती तयार करून देण्याचं अवघड कामसुद्धा हे मूर्तिकार करत असतात. सिंहाच्या माथ्यावरती भक्त प्रल्हाद बसलेले आहेत. ह्या थीममधला हा गणपती आहे. त्यानुसार आपण हा सिंह आणि खाली मानवी शरीर आणि भक्त प्रल्हाद हा त्यावेळी लहान होतो, त्यामुळे बालमूर्ती काढण्यासाठी आपण त्यांच्या मांडीवर बसलेलो. गणपती मूर्ती घडवणं हा एक वेगळाच आनंद आहे. म्हणजे बाकीही इतर मूर्त्या घडवता येतात, पण गणपती मूर्तीच का? तर ज्याने आपल्याला घडवलं किंवा आपल्यालाच काय संपूर्ण सृष्टीला घडवलं, त्याला घडवणं ही त्याची एक प्रकारची सेवाच आहे आणि ते करण्याचं भाग्य आम्हाला मूर्तिकारांना मिळतं. हा एक वेगळाच आनंद आहे. गणपती बाप्पाला निरोप देण्याचा क्षण खूप भावनिक क्षण असतो. कारण आपल्या घरी जेव्हा गणपती बाप्पा येतो, तो आपल्याकडे 5 दिवस राहतो, 11 दिवस राहतो, तर त्याच्याशी आपण एवढे भावनिकरित्या गुंतलेलो असतो. पण आम्ही तर बाप्पाच्या कृपाछायेखाली 4 महिने असतो जवळपास आणि खूप या मूर्त्यांची जवळीक झालेली असते आमची. जेव्हा इथून या मूर्त्या बाहेर पडतात तेव्हा म्हणजे मला तर खूप रडायला येतं. अगदी आपल्या घरातली व्यक्ती कोणीतरी आपल्यापासून लांब जाते, इतकं वाईट वाटतं. गणेशाच्या एवढ्या मूर्तींच्या सहवासात राहणं आणि त्यांच्या घडण्याची प्रक्रिया समजून घेणं माझ्यासाठी भारावून टाकणारं होतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या आवडत्या माणसांना पाठवा. तुमच्या माहितीतल्या गणेश भक्तांशी शेअर करा. तुमचे गणपती बाप्पाच्या संदर्भातले अनुभव कमेंट्स करून आम्हाला कळवा. माझं चॅनल सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि